आणखीन एक महत्त्वाची बातमी, मुंबई प्रभाग क्रमांक 226 नोटाला सर्वाधिक मतदान होताना दिसतंय। या ठिकाणी कुलाब्यातील 226 प्रभागातून नोटाला सर्वाधिक या ठिकाणी मत दिलं जात आहे। त्यामुळे अर्थातच दक्षिण मुंबईतला एक वेगळा पॅटर्न, विजयोत्सवाला सुरुवात। आणि त्या पाठोपाठ आता नाशिकमध्ये सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे। मुंबईतल्या भाजप कार्यालयासमोरच्या जल्लोषानंतर मात्र आता नाशिकमध्ये देखील कार्यकर्ते रस्त्यावरती उतरून ढोल ताशांच्या गजरामध्ये जे विजयी उमेदवार त्यांचे आलेले त्यांच्या रॅली काढत असल्याचं दिसतंय। नाशिककरांच्या समोर जाऊन त्यांनी दिलेला प्रतिसाद आणि त्यांनी दिलेल्या मतांची परतफेड करण्याचा प्रयत्न यावेळेला त्यांच्याकडून केला जातोय। यापूर्वी आपण जी महत्त्वाची बातमी नोटा संदर्भातली आपण मुंबईतल्या कुलाबा परिसरातून पाहिलेली होती। 226 प्रभाग क्रमांकामध्ये खरं तर उच्चभ्रू लोकांचा परिसर म्हणून कुलाबा परिसर ओळखला जातो। नोटाला का प्राधान्य दिलंय याचा अभ्यास होणं गरजेचं आहे। पुणे भाजप कार्यालयातून विजयानंतर भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष सुरू करण्यात आलेला आहे। मुंबई पाठोपाठ आता महाराष्ट्रातल्या भाजपच्या इतर कार्यालयांसमोर देखील जोरदार गुलालाची उधळण करत सेलिब्रेशन पार पडताना दिसणार आहे। मुंबईतून दोन महत्त्वाच्या बातम्या या समोर आलेल्या आहेत। प्रभाग क्रमांक 7 मध्ये मतमोजणीवर आक्षेप घेण्यात येतोय। मतमोजणी पुन्हा करावी असं ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार सौरभ घोसाळकर यांनी या ठिकाणी मागणी केली आहे। फेर मतमोजणीला आता त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे। भाजपचे गणेश खणकर विरोधात सौरभ घोसाळकर अशी या ठिकाणी लढत, तर मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक 15 मधून भाजपच्या जिग्ना शहा या विजयी झालेल्या आहेत। विशाल, तुम्हाला आठवत असेल तर लोकशाही मराठीनं जिग्ना शहा बिनविरोध विजयी झाल्या अशी बातमी केलेली होती आणि त्यानंतर अपक्ष म्हणून एक एबी फॉर्म भरण्यात आला, पण तिथं मात्र जिग्ना शहा यांनी आपला विजय कायम ठेवल्याचं पाहायला मिळत आहे। बरोबर आहे। जिग्ना शहा यांच्या संदर्भातली त्या काळातली बिनविरोध निवडी संदर्भातली बातमी देखील लोकशाही मराठीनंच दिलेली होती आणि आजही त्यांच्या विजयावरती जिग्ना शहा यांच्या विजयावरती शिक्कामोर्तब करताय लोकशाही मराठी। लोकशाही मराठीच्या बातमीचा अंदाज हा खरोखर कधीच चुकत नाही आणि त्या बातम्यांचे अंदाज खरे ठरवतच आमचा एक्झिट पोल यावरती देखील शिक्कामोर्तब होत असल्याचं पाहायला मिळतंय। कारण भाजप मुंबईमध्ये 96 जागांवरती, शिवसेना 30 जागांवरती असल्याचं दिसतंय। किशोरी पेडणेकर माजी महापौर म्हणून परिचित होत्या। एबी फॉर्म मिळणार की नाही या गर्तेमध्ये असताना मिळालेला एबी फॉर्म, मिळवलेला एबी फॉर्म आणि ती जागा पुन्हा एकदा निवडून आणण्यामध्ये किशोरी पेडणेकरांना आलेलं यश आपण पाहतोय। आणि त्यानंतर किशोरी पेडणेकर आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांसोबत या विजयाचा जल्लोष साजरा करत असल्याचं दिसतंय। त्यामुळे आता शिवसेनेच्या गोटामध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे, कारण किशोरी पेडणेकरांना यंदा डावललं जाणार अशी शक्यता असताना त्यांनी पुन्हा एकदा आपला गड राखलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।